नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी घारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, जसं मी काल म्हटलं की मी प्रवास या विषयावर आज तुम्हा सगळ्यांशी बोलायला येणार आहे. त्यानुसार मी आज हा विषय आपल्यापुढे घेऊन आली आहे. आणि अर्थातच प्रवास म्हणजे जीवन प्रवासात मी केलेले निरनिराळ्या ठिकाणचे प्रवास. मला आठवतं माझा पहिला प्रवास लांब पल्ल्याचा कुठला असेल तर तो म्हणजे मी माझ्या आजी आजोबांबरोबर दक्षिण भारताच्या सहलीला गेले होते. ही दक्षिण भारताची सहल माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा अनुभव होता आणि माझ्यासाठी पहिलाच असा एक साहसाचा सुद्धा अनुभव होता. या प्रवासाच्या माझ्याकडे इतक्या आठवणी आहेत. त्यातल्या काही थोड्या आठवणी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. आम्ही जेव्हा इथून निघालो तेव्हा आमच्या बसमध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक, दाम्पत्य आणि काही आणखीन मदतनीस असे सोबत होतो. तर पहिल्यांदा आम्ही पोहोचलो ते एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही सर्वप्रथम एका धर्मशाळेत त्या रात्री मुक्काम केला. तोपर्यंत आयुष्यात धर्मशाळा वगैरे काय असतं हे माहीत असायचं मला काहीच कारण नाही. त्या धर्मशाळेत जेव्हा मी पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. तर तुम्हाला आठवतं किंवा आजसुद्धा अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट असतात. तेव्हा जे स्ट्रीट लाईट असायचे ना ते पिवळा प्रकाश देणारे असायचे. आणि त्या धर्मशाळेत त्या प्रकाशाकडे अट्रॅक्ट झालेले एवढे किडे होते की ते पाहून मला प्रचंड भीती वाटली होती. त्या रात्री मी पांघरूण असं डोक्यावरून पायाखालून वगैरे असं करकचून पांघरुणात स्वतःला गुंडाळून घेऊन झोपले होते की किडा आपल्या कानानाकात जायला नको. त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे प्रवासाला. एका ठिकाणी इतका प्रचंड पाऊस पडत होता की आमची बस तब्बल दिवसभर का कदाचित एक अख्खी रात्र आणि 2 दिवस अशी ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती. बस जराशी पुढे गेली असेल किंवा नसेल, ती हलली की नाही हे सुद्धा माझ्या लक्षात नाही. पण त्या प्रवासात मी लहान असल्याने आणि थंडी, वारा, पाऊस या सगळ्याची आपल्याला लहान वयात तर सवयच नसते. त्याच्याने मला खूप ग्लानी यायची, तर सारखी झोप लागायची आणि माझी आजी मला सारखी उठवायची. "अगं उठ, बघ ना बाहेर किती छान आहे, काय निसर्ग आहे, तू हे सगळं बघायला इथे आली आहेस आणि आता तू तेच मिस करते आहेस." हे आजीच्या थरथरत्या आवाजात, आजोबांच्या थरथरत्या आवाजात सारख्या सूचना यायच्या आणि मी डोळे उघडून बघायला लागायचे. थोडासा प्रवास पुढे आमचा होतो न होतो तर अक्षरशः खिडकीतून बाहेर बघताना मला पांढरे शुभ्र मोर पहिल्यांदा दिसले होते. 2 मोर ते छान उंच पिसारा उभवून नाच करत होते आणि हे दृश्य मी याची देही याची डोळा इतक्या लहान वयात पाहिलं होतं. इतकं नयनरम्य दृश्य मी कधीच नंतर पाहिलं नसेल. साऊथकडच्या मंदिरांचं एक फार वैशिष्ट्य आहे की त्या मंदिरांचं कोरीव काम, त्यातली सुंदर सुंदर मूर्ती आणि त्या प्रत्येक मंदिरातल्या मूर्तींच्या भोवती आपल्या ज्या धार्मिक कथा जोडल्या गेलेल्या आहेत किंवा त्यांचा संदर्भ आपल्याला जो तिथे सापडतो तो ऐकणंसुद्धा त्या वयात फार रंजक असतं. मला अजून आठवतं आहे आम्ही पोहोचलो मीनाक्षी मंदिरात आणि तिथे देवी पार्वतीची एक मूर्ती आहे. तिथे बाहेर आमचा गाईड होता, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे जी ही पार्वतीची मूर्ती आहे ती शंकरांवर रागावलेली पार्वती आहे. तर तिला शांत करण्यासाठी आपण तिच्या अंगावर लोणी वाहायचं असतं. तर आम्ही थोड्याशा अंतरावरनं छोट्या मुलांनी त्या पार्वती आईला लोण्याचे गोळे वाहिल्याचं मला इतकं पक्कं स्मरणात आहे. कदाचित मंदिराचं नाव चुकू शकतं, पण अशी एक मूर्ती तिथे आहे खरी. साऊथकडचे आणखीन एक मोठं मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी. तिरुपतीच्या मंदिरात जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा टळटळीत दुपार झालेली होती आणि तरीसुद्धा इतकी मोठी रांग तिथे होती की अगदी लांब लांबपर्यंत आम्हाला उभं राहावं लागणार होतं. त्या मंदिरात पोहोचल्यावर मी पहिल्यांदा केशवपन केलेल्या स्त्रिया पाहिल्या होत्या. त्याच्याहूनही आणखीन गंमत म्हणजे काय माहिती आहे
की थोड्याशा वेळाने आमचा नंबर लागला. आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर प्रसाद म्हणून असा एवढा भला मोठा मोतीचुराचा लाडू त्यांनी हातावर ठेवला होता. आणि तो सुद्धा मला अजून आठवतो. आणखीन एक गंमत म्हणजे आम्ही एका शहरात तिथे उतरलो आणि असे लागून लागून छोटे छोटे मातीचे घरं असलेलं एक रिसॉर्ट वजा एक ठिकाण होतं. तिथे आम्ही मुक्कामी उतरलो होतो. पहाट होता होता एका मुलीचा आवाज यायला लागला. ती काहीतरी विकत होती. तर मला असं वाटलं की काय विकतीये ही, म्हणून मी उत्सुकतेने पटकन बाहेर गेले. पाहिलं तर ती साधारण माझ्याच वयाची मुलगी होती आणि तिच्या डोक्यावर एक मातीचा हंडा होता, मातीचं मडकं होतं. मी तिला विचारलं, काय आहे ह्याच्यात? आता अर्थातच तिची भाषा तिकडची, माझी आपली मराठी. मी खाणाखुणा करून तिला विचारलं. तर तिच्या त्या मडक्यात होतं दही. ती दही, ताजं ताजं दही विकायला आली होती ती मुलगी, इतकी छोटीशी. आणि ती काहीतरी अंडू मुंडू रेंडू मुलू नालं अच्छी असं काहीतरी म्हणत होती. मी न राहून तिला विचारलं की ह्याचा काय अर्थ आहे? तर तिने खुणेनी मला सांगितलं हे साऊथकडच्या भाषेत 1 ते 5 आकडे आहेत आणि मी हे दही त्या रेटनी विकायचा प्रयत्न करते. मग तिच्याकडनं मी ते आकडे शिकून घेतले होते आणि नंतर आम्ही प्रवासभर ते म्हणत बसायचो. हा बसचा प्रवास होता तेव्हा माझ्याबरोबर समवयीन अशा कुटुंबातल्या 2 आणखीन मुली होत्या आणि त्यांच्याबरोबर रात्र झाली रे झाली की आम्ही बसमध्ये जी अंताक्षरी खेळायला लागायचो ती अखंड आम्ही रात्रभर मुली गाणी म्हणत म्हणजे तो जर्नी आम्ही केलेला. सगळे आजी आजोबा ओरडायला लागायचे, अगं पोरींनो आता झोपा, आता बस झालं. पण आमच्या तिघींचा जो काही अफाट आमच्या तोंडी गाणी होती हिंदी मराठी की आमच्यात प्रचंड चढाओढ लागलेली असायची रात्रभर. तर अशा या प्रवासातल्या आठवणी. कदाचित मला आठवत आहे की कन्याकुमारीला पण आम्ही गेलो होतो आणि तिथेसुद्धा जो त्रिवेणी संगम आहे तिथला, तर तिथे तो जेव्हा मी पाहिला आणि त्या पाण्यात जेव्हा मी पाय बुडवले तेव्हा अक्षरशः 3 नद्यांचा 3 सागरांचा मला तिथे संगम झालेला आहे आणि तिन्हीच्या पाण्यातल्या रंगाचा फरक आपल्याला चक्क स्पष्ट दिसतो. हे बघणंसुद्धा इतकं अमेझिंग होतं की काय सांगू तुम्हाला. तर अशा ह्या सगळ्या माझ्या साऊथकडच्या त्या प्रवासातल्या आठवणी आहेत. मित्रांनो, प्रवास हा विषय घेतला तेव्हा माझ्या मनात इतके प्रवास डोळ्यापुढे तरळून गेले की हा विषय असा एका फटक्यात संपणारा नाही आहे. हो, मला माहिती आहे की तुम्हालासुद्धा खूप बोलायचं आहे कारण तुम्हीसुद्धा खूप फिरलेले असाल, कुठे कुठे गेलेला असाल. पण मी जे सांगते आहे ना त्याच्यात मी फक्त ठिकाणं नाही सांगणार आहे. मला हे सांगायचं आहे की त्या प्रवासांनी मला किती समृद्ध केलं, त्या प्रवासांचे अनुभव कसे होते. अर्थातच सगळेच काही चांगले अनुभव नव्हते, काही वाईटही अनुभव होते. पण ह्या सगळ्या मुद्द्यांना मी माझ्या गप्पाष्टकमध्ये स्पर्श करणार आहे. अरे हो, मला आणखीन एक फार गोड आठवण या आमच्या सहलीची आता एकदम लक्षात आली की तेव्हाच माझा वाढदिवससुद्धा आजीनी आणि आजोबांनी त्या प्रवासादरम्यान आला. तर आम्ही बसमध्ये माझा वाढदिवस साजरा केला होता. आणि सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. मी सगळ्यांच्या समोर उभी होते. मला इतका छान ते फिलिंग होतं की सगळे ज्येष्ठ नागरिक माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत आणि मला हॅपी बर्थडे विश करत आहेत. नंतर आजीनी एका ठिकाणून आठवणीने पेढे घेतले आणि आम्ही सगळ्यांना म्हणजे माझ्या हातून एक एक पेढा मी सगळ्यांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून वाटला होता. नंतर परत आल्यावर बरेच दिवस मी त्या आठवणीत होते आणि भरपूर मी काही त्याच्यावरती लिहायचासुद्धा तेव्हा प्रयत्न केल्याचं मला आठवतं. तर असा हा माझा पहिला आयुष्यातला लांबचा प्रवास. तोपर्यंत छोटे मोठे प्रवास झालेले असतीलच, पण आता इतके काही ते आठवत नाहीत. कालच्या प्रवासात मी असा ओझरता उल्लेख केला होता माझ्या विमान प्रवासांचा. आजचा हा प्रवास होता बसनी केलेला. असे बरेच प्रवास आहेत. बोलत राहूयात गप्पाष्टकमध्ये. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात माझ्या आणखीन काही प्रवासांच्या आठवणी घेऊन. तोवर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा.
तुमच्यापैकी अनेक जणं मला कळवत आहेत की गप्पाष्टक आम्हाला खूप आवडतं आहे मोहिनी. सो जे बघतायत मला त्यांनी कॉमेंट करून त्यांच्यासुद्धा आठवणी शेअर करा. आफ्टर ऑल हा गप्पाष्टकचा जो उपक्रम मी हाती घेतला आहे, त्यात मला असं वाटतं की तुमच्याशिवाय त्या उपक्रमाला अपूर्णत्वच राहील कायम. सो गप्पांची ही मैफल आपली रंगू देत, तुमचासुद्धा सहभाग मला मिळू देत. आज थांबते, उद्या भेटूयात. धन्यवाद.